मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. आता उर्मिला राणीच्या आईबाबांचा अपमान होईल असं त्यांना बोलते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला काय करेल ना सांगता येत नाही. हे बघा, तुमची लायकी नाही आहे आमच्या घरात राहण्याची, तरी पण तुम्हाला आम्ही आमच्या घरात ठेवलं आहे. कारण की ते इंद्रजित भाऊजींच्या तोंडाकडे बघून पण आम्ही तुम्हाला तो घरात ठेवेल एवढी पण तुम्ही काही नका धरू. तुम्हाला काय वाटलं असेल आम्ही सगळेजण तुम्हाला घरात घेतलं म्हणजे तुम्हाला आम्ही सगळ्यांनी हे केलं आहे, स्वीकारलं आहे, असं काहीच नाही आहे. मालती आईला तर तुमचा खूप राग येतो आणि त्यामुळंच तुम्ही या घरात आता आहे, कारण की इंद्रजित भाऊजीमुळे असं म्हणते. आणि आता ती म्हणते की हे बघा, तुम्ही या घरातून जर गेले ना तर आम्हाला सगळं घर स्वच्छ करावं लागणार आहे, कारण त्या वस्तीतली घाण आमच्या घरात राहील. त्यामुळं आम्हाला सगळे घरं साफ करून घ्यावं लागेल. राणीच्या आईबाबांना खूप वाईट वाटतं असं बोलल्यामुळं. पण आता लगेच ती म्हणते की तुम्ही लेकीच्या घरचे पाणी न पिणारे आणि आज लेकीच्या घरी राहायला आले, काही वाटत नाही का तुम्हाला? तर राणीचे आई-बाबा म्हणतात की अहो उर्मिला बाईसाहेब, आम्ही नाही आलो, आम्हाला इंद्र सरांनी आणि राणींनी बळच आणलं इथे. तर आता लगेच ते म्हणतात की हो, कुणी बळच आणलं तर लगेच यायचं का मग? असं थोडी असतं, आपल्या मनावर असतं. कोणी काय तुम्हाला ओढीत आणलं की इथं? बळच थोडी आलाय तुम्ही, तुमच्या मर्जीनेच आला असेल ना गाडीत बसून, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की आम्हाला माफ करा, आम्ही लवकरच जाऊ इथून निघून, असं म्हणते. उर्मिला जाते आणि राणीची आई बुवा म्हणतात की आपण राणीला आणि इंद्र सरांना न सांगता इथून निघून जाऊयात, कारण की असं नको आहे आपल्याला, कारण की आपल्याला खूप त्रास होईल इथे, असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की हो ना हो, आपल्या पुरीचा सौकाचा संसार चालू आहे, तर कशाला उगाच तिच्या संसारामध्ये ढवळढवळ करायची आपण आपण नको थांबायला इथे, आपण गपचूप घरी निघून जाऊयात राणी त्यांना न समजता, असं म्हणतात. आणि ते बोलत असतात. तर इकडं आता जी राणी निंद्र आहे ते पण आता मस्त गप्पा मारत असतात. तर आता राणी निंद्र त्या पत्त्याला राणी पत्ता लपवते इंद्रापासून. तर इंद्र म्हणतो की दोन्ही हात वर कर बरं राणी. तर राणी दोन्ही एक एक हात वर करते आणि म्हणते काही नाही हो इंद्र सर माझ्याकडे. तेवढ्यात इंद्र आता तिच्या हातातून साडी ओढतो आणि बघतो तर काय तिच्या हातात पत्ते. तो म्हणतो की ते का आणलेस पत्ते? तर ती म्हणते की काही नाही असंच. तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर तुम्ही नाही आणलं की ते, तुमची हुकमाची राणी नाही आणली का? तर आता लगेच ते म्हणतात की हुकमाची राणी कशाला आणायची ते, माझ्याकडं ऑलरेडी एक हुकमाची राणी आहे ना, मग ती आणखीन एक हुकमाची राणी कशाला आणू मी, असं म्हणतो. तर राणी म्हणते की हो गड्या, तुमचं ते पण बरोबर आहे, असं म्हणते. आणि आता लगेच राणी इंद्र बोलत असतात, मस्त गप्पा मारत असतात. तर इकडं उर्मिला आणि मालती प्लॅन करतात की राणीच्या आईबाबांना कसं काढून द्यायचं. उर्मिला मालतीला म्हणते की मी त्यांचा होईल तेवढा अपमान केला आहे मालती आई, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणते. मला तर नाही वाटत एवढा अपमान होऊन ते इथं थांबतील. आता मी त्यांना खूप काही काही बोललेले आहे, त्यामुळं ते इथं थांबन म्हणून तरी मला नाही वाटत, पण आता काय करतायत ना काय माहिती. तर आता लगेच मालती म्हणते की मलाच काहीतरी करावं लागणार आहे उर्मिला, आता बघ मी यांचं काय करते, असं म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.